देवा तू गौरवाच्या योग्य आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओ वाखजांतरा बली बाबा शिकरांतरा. महिमा 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 कोकऱ्याक महिमा 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 कोकऱ्याक राज सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारत. त्वास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो. महिमा 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 कोकऱ्याक महिमा 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 कोकऱ्याक. इतिहास महिमामय आणि स्तुतीच्या योग्य तू. त्वास राज सिंहासनावरचो कोकरो आणि तुझ्यासाठी आम्ही हात उभारत. त्वास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो. तुवास राज सिंहासनावरचो कोकरो.
या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी Rushikela Brahan Sandolo Rushikela Rosatara Libion Sonkolo Rosatara Libion Labrahan Sadegidi Rosatara Rushikela Rosatara Brahan Degidi देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित चालत असा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रिबो सोंतलो रुशिकेला बहास दगेदगेदे रोमोला लिओ रोबो संतला ब्रहान दगेदगेदे रोबो शिकेला रोबो संतला ब्रहान दगेदगेदे रोबो शिकेला ब्रहान दगेदगेदे सोंतलो रुशाला बहास दगेदगेदे रोबो शिकेला बहा रिबो संतला ब्रहान रोबो शिकेला ब्रहान दगेदे आपण देवाला धन्यवाद देऊया सर्व गोष्टींच्या पुनर्वसनासाठी रिबो संतला la prenda lo brunso lo brunci la brahane gede ora santa la lienzo lo brunci la brahane gede lo brunci santa la brahma se gede ora va santa le lienzo lo brunci la brahane gede वा आपण देवाला धन्यवाद देऊया लोकांच्या आरोग्यासाठी रिबोन सोंतलो ब्रुंशी la prenda le lienzo lo brunci santa la brahane gede रिबोन सोंतलो ब्रुंशी la prenda le lienzo lo brunci santa la prenda bo santa la brahane gede रिबोन santa la brahane आपण देवाला धन्यवाद देऊया देवाच्या आत्म्याद्वारे ओ पास्टर क्रिस सांगतात ओ महिनो ओपनिंग जो असा दिवो सांगला राहास दगेदगेदे रोबो शिकला राहास दरेले बो शिकला बहास दगेदे ओ रमो सांगला राहा चला आपण प्रार्थना करूया घोषणा देऊया दिवो सांगला रिसो लोबो शेले दिवो सांगला राहा दिवो सोदरो लोबो शिकला राहास दगेदे Santa la braha di bolo santo lo shekele di santo lo shekele brahan santa la video lo santa la braha di bolo santa la brinse delle bolo shekele brinse santa la video santo lo लोकांचे हृदय देवाच्या वचनासाठी उडत असते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये di bolo santo lo santa la brahan santa di video lo santa la braha de लोकांची बुद्धी काम करता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये di bolo santo lo shekele brinse santa la shekele brahan santa la bahasa degede Limon Santa la Brahanda Libion Santa la Brusha la Brahasa degede Ramon Santa la Brahasa degede देशातले सर्व मार्ग मोकळे होत असत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Limon Santa la Libion Santa la Brusha la Brahira Ramon Santa la Brahanda degede Limon Santa la Brusha Libion la Brahada degede सर्व स्कूल ऑफिस चालू झाले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये Limon Santa la Brahanda la Brusha la Brahira Santa Libion la Brahasa हर एक बंधन मी तोडून काढते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रिबो सांताला मीन लोकून शिकले रे संगरा लियोन तला ब्रहान दे रे रोबो शिकला ब्रहान स दे रे मी सोंतो रोबो तला रे तला रोबो संगरा रे शिकले ओ कोरोना व्हायरस ने पीडित व्यक्ती ओ बरी होत असा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रोबो शिकला ब्रहान स दे Brahansa de Livrio Shoglobron Santa la Bahasa de Gede, Ribon Santa la Brin Shoglobron Santa la Brahansa de Gede, Remon Santa la Broshiki la Baha, Ribon Santa la Brahan de Gelebre Sotto la Broshiki la Bran Santa de Levi. Hallelujah. धन्यवाद परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. ही वेळ असा आराधनेची. Hallelujah, praise the Lord. तुझ्या नावाची स्तुती आम्ही करतो, तुझ्या नावात आम्ही गौरव देतो. Hallelujah. ओ रापा बाबा सीकेंदर बरी बाबा बाबा शिग्रान सांतर ओ राखजांतर बरी बाबा बाबा शिग्रान सांतर बरी केंदर बरी बाबा बाबा शिग्रान सांतर तुझ्या नावाची स्तुती मी गातले प्रभु नावाची स्तुती मी गातले की तुझा नाव महान आणि स्तुतीच्या योग्य तुझ्या नावाक सर्व गौरव मी देतले प्रभु नावाक सर्व गौरव मी देतले
की तुझा नाव महान आणि स्तुतीच्या योग्य असा. तुझ्या नावाची स्तुती मी गातले, प्रभु नावाची स्तुती मी गातले. की तुझा नाव महान आणि स्तुतीच्या योग्य असा. तुझ्या नावात सर्व गौरव मी देतले, प्रभु नावात सर्व गौरव मी देतले. की तुझा नाव महान आणि स्तुतीच्या योग्य असा. की तुझा नाव महान आणि स्तुतीच्या योग्य असा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 17 मे 2020 आणि आजचा वचन असा, त्याच्यासाठी वेगळे केले गेलास. वाव, हालेलुया. वचन घेतला असा गणनाचा पुस्तक 3 अध्याय 3 वचन. हारूनचो मुलगो जो आशीर्वादित सेवक होतो आणि त्याचो संस्कार सेवकाचा काम करूसाठी झालेलो होतो, त्याच्या नावात या असा. हालेलुया. तर आम्ही बघूया की पास्टर क्रिस आमका काय सांगतात या वचनाद्वारे. संस्कार एक शब्द असा, तो जास्तीत जास्त पवित्र शास्त्राच्या जुन्या नियमात वापरलेलो असा. अशा वस्तूच्या बाबतीत त्यांका बलिदान आणि आराधनासाठी पवित्र किंवा वेगळा करूचा लागत होता. ह्याच्यात सेवकात वेगळो करून त्याका परिभाषित रूपात केला जायचा, जेका परमेश्वरासाठी समर्पित होऊचा लागा. हालेलुया. साधारणतः हेचो अर्थ भक्तिमयता नाहीतर पवित्र रूपान खंयच्याय माणसाक नाहीतर वस्तू परमेश्वराची आराधना आणि सेवा करूसाठी वेगळो करीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जुन्या नियमात लेवियाच्या घराण्यात सेवकांच्या नुसार परमेश्वराची सेवा करूच्यासाठी अशा तऱ्हेन वेगळा केलेला होता. गणनाच्या पुस्तकात 3 अध्याय 12 वचन. हालेलुया. इब्री लोकांनी आपली शेती, आपली गुरा मेंढरा आणि कधी कधी लढाईतली लुटलेली वस्तू प्रभूच्या समोर पवित्र दान केल्याने लव्य व्यवस्थाचा पुस्तक 27 अध्याय 28 आणि 29 ओळ. हालेलुया. तसंच नियमानुसार माणसाच्या नाहीतर जनावराच्या पहिल्या मुलाक पण प्रभूसाठी वेगळा होऊचा होता. आमच्यासाठी नवीन नियमात वचन आमचा असा वर्णन करता की ती लोका जी प्रभूसाठी समर्पण असलेली, पवित्र आणि वेगळी केलेली असत. आमच्या कामामुळे नाही तर देवान आमका निवडलेला हा म्हणा. हालेलुया. पेत्राचा पहिला पुस्तक 2 अध्याय 1 ओळ सांगता की
तुम्ही निवडलेले वंश आसात आणि राजा पदधारी सेवकांचो समाज आणि पवित्र लोक परमेश्वराची नीच प्रजा आसात. हालेलुया. त्याच्यासाठी त्यानं तुमका काळोखातसून आपल्या अद्भुत ज्योतीकडे बोलवला असा. त्याच्या इच्छेक करून दाखवा. नाहीतर कितीतरी परमेश्वराचे लोक या परमेश्वराचा जीवन वास्तविक रूपान जगत नाही असत. हेचो परिणाम ते त्यांच्या आशीर्वादांका चुकतत. यासाठी अशा तऱ्हेचा जीवन आणि ज्ञान कार्य करून येता, कित्याक तर ते वास्तविकतेत परमेश्वरासाठी वेगळे गेलेले असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाप, आजारी, गरिबी आणि मृत्यू यापासून वेगळे सत्यनिष्ठा, पवित्रता, विजयी समृद्धी आणि दैवीय स्वास्थ्य याच्यासाठी स्वतः आपणाक अशा तऱ्हेन बघा आणि त्याच्याप्रमाणे चला. हालेलुया. इफिसकारांक पत्र 1 अध्याय 4 वचन सांगता, जसा त्यानं आमका जगाच्या उत्पत्ती आली निवडल्यान की आम्ही त्याच्या जवळ प्रेमान, पवित्रतेन आणि निर्दोषी असो. आम्ही त्याचे बोलवलेले लोक असो, त्याचे निवडलेले पवित्र लोक असो. खयचो चमत्कार नाही असा की आम्ही पवित्र असो आणि त्याच्या समोर प्रेमात निष्कलंक असो. हालेलुया. प्रार्थना. तुम्ही माझ्या मागे ही प्रार्थना म्हणू शकतास. किती अद्भुत आशीर्वाद असा. परमेश्वराच्या दैवीय कामाक निवडला जाणार आणि त्याच्यानुसार वेगळा केला जाणार. मी पवित्र आणि वेगळो केलेलो असय. कशाक तर मी येशूचो असय. माझा जीवन आराधना आणि सेवा करूसाठी दिलेला हा आणि त्याची सत्यनिष्ठा माझ्यात आणि माझ्यातना रोज दिसता. धन्यवाद आशीर्वादित बाप्पा. तुझी पवित्रता, यशस्वीता, विजय, समृद्धी आणि दैवीय स्वस्थासाठी येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं नाव मॅग्रिना फर्नांडिस आणि मी मालवणमध्ये राहते. 1 वर्षापूर्वी जेव्हा मी माझं जीवन बघतोय त्यावेळी माझ्या मनामध्ये बहुतेक गोष्टींबद्दल भीती असायची. एखादी गोष्ट करताना नकारात्मक विचार माझ्या मनात पहिले यायचे. 1 वर्षापूर्वी जेव्हा मी मिडवीक सर्व्हिस पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि पास्टर आयझॅक अग्रवाल यांच्या शिकवणीमुळे माझ्या मनावर मोठा परिणाम झाला, प्रभाव पडलेला त्या शिकवणीचा आणि मी नंतर सतत त्यांची मिडवीक सर्व्हिस बघूक लागली. आणि जेव्हा आज मी माका बघतोय तेव्हा आताचा मी आणि 1 वर्षापूर्वीचा मी त्याच्यामध्ये मी जमीन आसमानाचा फरक बघते. बहुतेक बदल माझ्यामध्ये घडून येईल. मी विश्वासामध्ये अधिक स्थिरता झालोय. पण जे नकारात्मक विचार माझ्या मनात यायचे त्या विचारांवर ताबा मिळवत मी शिकले. आणि आता आपण बघतो की कोरोनामुळे बहुतेक लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झालेला असा, पण ती भीती जरा पण माझ्या मनात नाही आणि माझ्या घरातल्या कोणाही व्यक्तीच्या मनामध्ये ती भीती नाही. कारण आम्ही सगळीजण तो बुधवारचा ज्या मिडवीक सर्व्हिस येतात ती आम्ही बघतो आणि संडे चर्च पण आम्ही बघतो. आणि त्यांच्या शिकवणीमुळे परमेश्वराच्या वचनाचा सटीक ज्ञान आमका मिळाला. परमेश्वरामध्ये आमचे अधिकार आमका कळाले आणि आज आम्ही एक वेगळ्या स्तरावर आमका बघतो. मी धन्यवाद देतोय देवा क्राइस्ट एम्बेसी आणि पास्टर आयझॅक अग्रवाल यांना की त्यांनी परमेश्वराचा खरो प्रकाश आणि परमेश्वराच्या वचनाचा सटीक ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवला. धन्यवाद. अगर आप जानते हो आप कौन हो तो आप विचलित नहीं होगे.
अगर आप नए जन्मे हो, अगर यीशु आपका प्रभु है, तो आपको डरने की जरूरत नहीं है। हालेलुया। आपने विश्व पर जय पाई है, विश्व की हर बीमारी पर जय पाई है, विश्व की गरीबी पर जय पाई है, विश्व की असफलता पर जय पाई है, विश्व की दुष्टता पर जय पाई, विश्व की हर वस्तु जो परमेश्वर की ओर से नहीं, आपने उस पर जय पाई है। प्रेज द लॉर्ड। सर्व परिस्थितीच्या मध्ये आम्ही तुका धन्यवाद सर्व गोष्टींच्या मध्ये मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. सर्व गोष्टींच्या मध्ये मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. तुझ्या नावा सामर्थ्याचा चमत्कार होत तुझ्या नावा, तुझ्या नावा सामर्थ्याचा चमत्कार होत तुझ्या नावा. जशी तुझी स्तुती मी करते, मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. जशी तुझी स्तुती मी करते, मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. तू असं मोठं, मोठ्यापेक्षा मोठं, तू असं बलवान, बलवानपेक्षा बलवान, तू असं उच्च, उच्चपेक्षा उच्च, तू असं महान, महानपेक्षा महान, तू असं मोठं, मोठ्यापेक्षा मोठं, तू असं बलवान, बलवानपेक्षा बलवान, तू असं उच्च, उच्चपेक्षा उच्च, तू असं महान, महानपेक्षा महान. येशू, 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 येशू. सर्व गोष्टींच्या मध्ये मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. सर्व गोष्टींच्या मध्ये मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. तुझ्या नावा सामर्थ्याचा चमत्कार होत तुझ्या नावा, तुझ्या नावा सामर्थ्याचा चमत्कार होत तुझ्या नावा.
जशी तुझी स्तुती मी करते, मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. जशी तुझी स्तुती मी करते, मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. सर्व गोष्टींच्या मध्ये मी केवळ तू काच बघते, मी केवळ तू काच बघते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी 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 ग्लोरी. मी तुमचं स्वागत करत आहे आमच्या या विशेष रविवारच्या सभेमध्ये. कोणी सांगू शकता रविवारची प्रत्येक सभा विशेष का असता? कारण जी अवसर जो परमेश्वर आमकां दिता तो परमेश्वराच्या वचनाक ऐकाक आणि शिकण्यासाठी ते का आमी हलक्यात घेवना न्हय. बायबल सांगता समय खूप जवळ असा येशू येवचो. ह्याच कारण असा की आमी जास्तीत जास्त वचनाची गरज आसा. प्रेज द लॉर्ड. कारण आमचो विश्वास मजबूत आणि विश्वास खडो रावतलो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुरई जो शब्द होतलो त्या तुरई शब्दाक तुम्ही फक्त विश्वासाद्वारे ऐकू शकतास. तो शब्द तो रॅप्चरचो आसा तो प्रत्येकाक ऐकाक नाही होचो, कारण तेकाच ऐकाक येतलो जे विश्वासाबरोबर काम करतात. आणि बायबल सांगता विश्वास येता वचन ऐकान. जयस तुम्ही असंच पवित्र हात वरती करा. परमेश्वराक धन्यवाद द्यावा, त्याच्या दयेक धन्यवाद द्या, त्याच्या करुणेक, त्याच्या प्रेमाक धन्यवाद देतो. प्रभू तू सगळ्यात महान असस, तू सत्यनिष्ठ असस, तुझी दया सदासाठी असा, तुझ्यासारखा कोणच नाही. धन्यवाद 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 प्रभू, धन्यवाद धन्यवाद प्रभू. आमच्या जीवनासाठी धन्यवाद देतो प्रभू. आमच्या अफेअर्समध्ये, आमच्या जीवनाच्या हर एक क्षेत्रामध्ये धन्यवाद देतो. धन्यवाद देतो प्रभू. ही पूर्ण पृथ्वी येशू मसीहची असा, शैतानाचा कोणाचा अधिकार याच्यावरती नाही. तुमचे मुलं मजबूत असत. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू देतो प्रभू. या आमचं महिनो खोलण्यासाठी असा हो, आमच्यासाठी नवीन दरवाजा खोललेला असत सुवार्तेसाठी प्रभू. आमचे देश खोललेले असत, आमचे गली खोललेले असत, आमचे चर्च खोललेले असत. हो, लोकांचे हृदय खोललेले असत येशू ग्रहण करू. हो, धन्यवाद देतो प्रभू या समयासाठी. आमचे हृदय खोली आलं असत प्रभू, आमचे डोळे खोललेले असत या वचनाक ऐकण्यासाठी, समजण्यासाठी, उत्साह होण्यासाठी प्रभू. आणि या वचनासाठी ताबाण्यासाठी जातो आमका बनवूक बघतोस प्रभू. धन्यवाद देतो प्रभू, तू सगळ्यात उंच असस. आणि या प्रार्थनेक आम्ही येशूच्या महान नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागल्या वेळेक आपण बघलेलं खूप इम्पॉर्टंट सिरीज चालू केलेलं ज्याचं नाव असा ह्यो सुसमाचार. आणि आम्ही सांगितलेलं सुसमाचाराची योग्य समज गरजेची असा. येशू मसीह सांगल्यान मग तिच्या पुस्तकात आपण वाचलेलं. चला एकदा त्याका पुन्हा बघूया. मग तिच्या पुस्तकात आपण वाचलं 24 अध्याय 14 वचनामध्ये येशू सांगल्यान राजाचो ही सुवार्ता यानी सुवार्तेची गोष्ट तो बोलत होतो. आणि पुढे वाचलं आणि आम्ही नया नियमामध्ये बघितलं पौलुस त्यांनी सांगल्यान माझी सुवार्ता, प्रेज द लॉर्ड, माझी सुवार्ता परमेश्वर जो न्याय करतलो तो माझ्या सुसमाचारानुसार करतलो. आणि वचनानुसार आपण बघलं याची समज किती गरजेची असा. आणि याच्यात 1-2-3 गोष्ट अजून बघूया त्या समजण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मरकुसच्या पहिल्या अध्यायात 22व्या वचनामध्ये आणि गोष्टी समजण्यासाठी. आणि आपण काय बोलत होतो, तुम्ही म्हणत की तुमच्याजवळ एवढी मोठी बायबल कशी आहे का? ती अशासाठी असा त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोन्ही एकत्र असत जे आमका सहाय्यता करतली अजून काही चुकी झाली तर समजण्यासाठी. आपण वाचतो मरकोसचा पहिला अध्याय आणि आम्ही वाचतो 22व्या वचनानुसार. या बोलता असा येशू मसीह आराधना शिकवत होतो आणि लोकांचा रिस्पॉन्स जो बघत होतो आणि लोक त्याच्या उपदेशाक चकित झाले कारण ते शास्त्रीयानुसार नाही तो अधिकारानुसार त्यांना शिकवत होतो. प्रेज द लॉर्ड. तो आपण पुन्हा एकदा बघतो येशू मसीहचा उद्देश होतो लोकांनी ग्रहण केल्याने. कारण लोकांनी येशूच्या उद्देशात भिकाऱ्यासारखी प्रार्थना नव्हती, त्याच्या येशूच्या उद्देशात अधिकार होतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही सांगितलं जी सुवार्ता असा ती परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमका सांगूची असा तर ही काम करतली ना की तुमच्या डॉक्टरीनुसार.
ना ती तुमच्या विचारानुसार विषय असा. जर तुम्ही सुवार्ता परमेश्वर इच्छा बरोबर मेल नाही खात असा ती तो परिणाम पैदा नाही करूचो. तर असा होताला की कोणाक तुम्ही गोलीच्या जागी तुम्ही त्याला पाणी दिलास, त्यात साखर दिलात आणि तुम्ही अरे गोरी काम का नाही करत का, कारण ते गोलीची प्रोटेक्शन कमी झाली असा. जसं तुम्ही सुवार्ता परमेश्वर हिशोबावर नाही सांगत तो धर्म बनता, त्याची प्रोटेक्शन ते क्षमता खतम होऊन जाता. तो धर्म इलो त्याच्यासाठी असा का, कारण आदमाजवळ पाप केल्यान आदमाच्या वाटीमध्ये बायबल सांगता परमेश्वराच्या उपस्थिती सोडून त्याला निघून गेले आणि त्या दिवसानंतर आदम पुन्हा त्या उपस्थित कोशिश करत होतो. त्यातून काय इलो धर्म इलो. धर्म काय सांगतात, चला परमेश्वराजवळ, चला हे प्रभू आमच्याजवळ ये, ओ प्रभू चला प्रभूच्या नजीक जाऊया. ही कोणाची गोष्टी असतात, ही धर्माच्या गोष्टी असतात. हो, ही गोष्टी चर्चमध्ये पण इल्यास. ह्याच कारण असा की चर्चची प्रभावशीलता त्या हातपर्यंत नाही असा ज्यापर्यंत का होई होती. आतापर्यंत चर्चने पूर्ण क्षमताने काम नाही केले चालू आहे. जर चर्च पूर्ण क्षमताने काम करीत इच्छा असा तर त्याच्याकडे सुसमाजाचे योग्य समज गरजेचे असा. का येशू मसीह एवढा प्रभावी होतो, का त्याचे परिणाम प्रभावी होते, का त्याच्याजवळ सुसमाचाराजवळ सटीक समज होती. आम्ही ह्याच बोलतो असं. जर ती समज तुमच्याकडे असतली तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये प्रभावी होऊन त्यालाच. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण बघता असं मरकुशा त्या पहिल्या अध्यायामध्ये लोक त्याच्या उद्देशाने चुकीच झाले, कारण तो त्यांच्या शास्त्रानुसार ना तो त्या अधिकारानुसार त्यांना शिकवत होतो. यू वॉज टॉकिंग ऑफ अथॉरिटी. तो अधिकाराबरोबर बोलत होतो, त्याला माहीत होता तो कोण असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून एक वचन वाचूया. योनाच्या 7 अध्यायामध्ये 45 आणि 46 वचन. प्रेज द लॉर्ड. योनाचा 7 अध्याय 45 आणि 46 वचन. याचा मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगते काय झालेलं की येशू मसीहचा तुमका माहीत आहे त्यावेळी अधिकारी जे होते येशूबरोबर खुश नव्हते. त्यांनी सैनिकांना पाठवलेलं येशू पकडण्यासाठी. बघूया हे काय झालेलं. तेव्हा शिपाई प्रधान याजक आणि परिसयांका रिटर्न इले आणि त्यांना सांगले तुम्ही त्याला काय नाही घेऊन इलास. तर प्रश्न विचारलो गेलेलो, तुम्ही येशू तुम्हाला पाठवलं, तुम्ही येशू पकडल्याशिवाय काय इलास. ते शिपाईने त्यांना उत्तर दिल्याने, तो आमचा फोकस असा, शिपाईने उत्तर दिल्याने अशा प्रकारे कोणत्याच मनुष्याने अशा गोष्टी बोलल्या नाही. कारण येशू मसीहची समज होती, त्यांना एक अलग प्रकारचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. ह्या जी गोष्ट असतात ती तुमच्याकडे जो तुमच्याजवळ जी सुवार्थ होईल ते अलग प्रकारे होईल. तुम्ही अलग प्रकार वेगळ्या प्रकारे तुम्ही सुवार्थ होऊन घेतलास. ते का अजून अधिकाराबद्दल ते का अजून माहीत असा. ते आतापर्यंत ते परमेश्वर अजून माका ह्या दे माका ता दे त्या गोष्टीबद्दल प्रार्थनेमध्ये अटकलेले असत. त्यांना अजून नाही माहीत ते का परमेश्वरानं सगळी दुनिया त्यांना दिलेल्या असतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या अजून त्या गोष्टीमध्ये ते समजत नाही असत सुसमाचार असा काय. ते सुसमाचार कसे घेऊन जातात, ते धर्मानुसार जगतात, धर्माच्या नुसार जगतात. ते असं असा की तुमका विमानाक कारच्या समाजानुसार तुमका चालवतस. यानी की तुमका जा होया असा तर तुमका कधीच नाही मिळायचा. जा तुमका धर्मची समाजानुसार तुम्ही मस्तीत जगता असाच. जी सुसमाचाराची योगदानका दिलेली होती त्या सुसमाचाराक तुम्ही स्वतःसाठी घेऊन जगला असात तर तुमका होया असा तर तुमका कधीच नाही भेटायचा. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चालतात. आम्ही बोलतो ह्या सुवार्थेच्या बद्दल, ही सुवार्थ असा काय. आणि पौलाने त्याला काय सांगलं, माझो सुसमाचार. आम्ही मग वाचलो मागे ते सांगले माझो सुसमाचार. आणि पुढे बघलो आपण त्यांनी ते काय सांगलं, अनुग्रहाचा सुसमाचार. प्रेज द लॉर्ड, अनुग्रहाचा सुसमाचार. चला अजून आपण एक वाचूया त्या गोष्टी दौऱ्यासाठी. प्रेरितांच्या कामा 20 अध्यायामध्ये 24 वचनामध्ये. प्रेरितांचे काम 20 अध्याय 24 वचन. परंतु मी माझ्या प्राणाला खुश नाही समज त्याला प्रिय जाणताय. परंतु ही की माझी दौड ते सेवकची पूर्ण करण्यासाठी ती परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुसमाचाराच्या गवाही देण्यासाठी प्रभू येशूने माका दिल्या नसा. इथं खूप सारी गोष्टी असतात याच्याबद्दल आपण बोललो असतो. परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुसमाचाराच्या, यानी की पौलुसाजवळ एक समज होती अनुग्रहाची सुसमाचाराची, अनुग्रहाच्या सुवार्थेची. प्रेरितांजवळ ती समज नाही होती. मी तुम्हाला सांगले पत्राजवळ समज येलेली, पण जेव्हा लोकांना माहीत पडला पत्रासाजवळ ह्या केल्या नसा, त्यांनी पत्रासाक ऑलमोस्ट पत्रासाक बॅन केल्याने.
आपल्या ग्रुपमधनं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक तू गेलं कशात. चला नंतर थोड्या दिवसानंतर पत्रस दुसऱ्या कोणाच्या घरात बसान जेवत होतो आणि थंयसर याकूबचे चेले येले आणि बायबल सांगता पत्रसान जेव्हा बायबल याकूबचे चेले येताना बघले आणि खायला सोडून दिलं उभं राहिलो. ते पौलुस होतो. पौलुसान पत्रसाक दाटल्यान ते पत्र सांगल्यान हे तू बरोबर नाही केलंस का, कारण सुसमाचार सगळ्यांसाठी असा. प्रेज द लॉर्ड. पण त्यांच्याकडे ती समज नाही होती. त्यांच्याजवळ ती समज नाही होती जी समज ती पत्रसाक दिलेली होती. प्रेज द लॉर्ड. पत्रसानं काय सांगल्यान, जसं की मी असो व्यक्ती असो जो मी समाजाच्या बरोबर बाहेर जन्मला असं आहे. जरा वाचूया पहिल्या कुरिंथ्यामध्ये पहिल्या 15 अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये. पहिला कुरिंथिय 8वं वचन. सगळ्यानंतर माका पण दिसलो. तू बोलता येशूबद्दल. येशू मस्ती 11 जणांका दिसलो आणि माका पण दिसलो. तो बोलतो दशमेकात जो रस्त्यामध्ये होतो लक्षात असा की जमीन रस्त्यामध्ये तो स्वर्गात आवाज येलो आणि बाकी सगळ्यांका ऐकायला नाही येलो. पण बाकी सगळ्यांका आवाज ऐकायला गेलो पण त्याला शब्द ऐकायला नाही येलो. त्याच्याबद्दल सबच्या नंतर तो माका पण दिसतो. तो 11च्या नंतर बोलता. सबच्या नंतर तो माका पण दिसतो यानी की तो चुकीच्या टायमात तो जन्मला असो. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे ती समज होती. पण असं वाटतं की तो प्रेरित तो असा परमेश्वराने त्याला प्रेरित तो निवडलेला असा. पण तो 11च्या आधी तेव्हा येशू मसीह होतो तेव्हा तो जन्मला न होतो. म्हणून तो बोलतो की मग अधुरा जन्मापासून जन्मला होत आहे. त्याला पैदा कधी होत होता तेव्हा येशूबरोबर त्याला समजा होता. येशूबरोबर त्याला ती समज कधी होती. समज कधी येईल त्याला आत्ता समज येईल असा. प्रेज द लॉर्ड. त्याला असं वाटतं की मी अधुरा जन्मला असं. प्रेज द लॉर्ड. पत्र ती समज येलेली होती. त्याला पूर्ण समज नाही लिहिलो. पण पौलुसाजवळ ती पूर्ण समज येलेली. प्रेज द लॉर्ड. पूर्ण समज. आणि त्या सुवार्थ एक त्यांनी ऐकलं तो सुवार्थ ती अनुग्रहाची सुवार्थ होती. अनुग्रहाची सुवार्थ होती. आणि ती सुवार्थ कोणाक समज नाही खूप कठीण असा. चला अजून एक वचन म्हणजे पत्रसांचा सांगल्या 2 पत्रस 3 अध्याय 16 वचनामध्ये आणि 16 वचन. आणि बघूया आपण काय चाललं असा. माका विश्वास असा तुम्ही कॉन्टॅक्ट्समध्ये असाच. तसंच ह्या बोलता पत्रस पौलुसाबद्दल बोलता. जर तुम्ही कॉन्टॅक्ट्समध्ये वाचाल त्या संदर्भात वाचाल पत्रसानं पौलुसाबद्दल बोलायला सुरुवात केल्या. चला आपण 15 पासून वाचूया. त्याला पूर्ण क्लिअर होतं आमका. 2 पत्र 3 अध्याय 15 वचन. आणि आमच्या प्रभूच्या धीराच्या उदराक समजा जसा आमचा प्रभू भाई पौलुसान त्या ज्ञानानुसार ज्या त्याला भेटलो असा त्यानुसार त्यांनी लिहिलं आहे. तो सांगता की आमच्या प्रिय भावान ज्या नवीन ज्ञान त्याला भेटलं त्यानुसार त्यांनी लिहिलं असा. कारण ज्या ज्ञान त्याच्याकडे होता त्याने आपल्या मर्जीनुसार नाही दिला. ती सुवार्थ जी सुवार्थ त्यांनी माका दिलेली असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसाच त्याच्या आपल्या सगळ्या पत्रामध्ये या गोष्टींबद्दल चर्चा केली नसा. ज्याच्यामध्ये अशा काही गोष्टी असतात त्यांना समजणं खूप कठीण असतं. प्रेज द लॉर्ड. यांनी पत्रसानं सांगलं त्या गोष्टींका समाधान खूप कठीण असतात. त्याचे 2 तरीका होतले. एक तर समाधान कठीण असा कारण ते यहुदी प्रवृत्त्यावर दिलेले असतात त्यांना समाधान कठीण होता. दुसरं ह्या पण तो सांगत होतो की त्यांना पचव खूप कठीण असतात. त्यांना समाधानासाठी 2 फोल्ड करू शकतात. ओ समाधान ओ असा पण असला. दुसरा ओ पचवचा ओ असा पण होऊ शकता. प्रेज द लॉर्ड. ते दोन्ही गोष्टीबद्दल आपण बोलू शकतो. ज्यांका समजणं खूप कठीण होता आणि अनपढ आणि चलचल लोक त्यांना अर्थांक त्या पवित्र शास्त्राच्या आणि बातीन त्या आपल्या नाशाचा कारण बनवतात. प्रेज द लॉर्ड. आपण बघूया पुन्हा एकदा. तसंच 16 वचन. तसंच त्या सगळ्या पत्रामध्ये असतात या गोष्टींबद्दल तो चर्चा केलेल्या असतात ज्याच्यामध्ये अशी पण गोष्टी असतात ज्यांना समजणं खूप कठीण असतात. आणि अनपढ आणि चंचल लोक त्याच्या अर्थांक पवित्र शास्त्राच्या अन्य गोष्टींबरोबर खिस्त आणून त्या आपल्याच नाशचं कारण बनवतात. यानी की ते सांगतात की खूप सारे असे लोक सुसमाचार काय केले नाही, ट्विस्ट बनवले नाही, खिस्त आणून त्याला काय केलं नाही, ते दुसऱ्यांच्या पण नाशचं कारण बनवलं आणि स्वतःचा आपण नाश बनवण्यासाठी कारण बनवलं नाही. प्रेज द लॉर्ड. ते भरमावतात लोकांका. ते लोकांना चुकीची शिक्षा देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौलुसाने या गोष्टीबद्दल सगळ्यामध्ये तो बोललो होतो पहिल्या कुरिंथ्यामध्ये. ते सांगतात ओ शादी नको करू, त्या गोष्टींका नको खाऊ, लाभ त्या गोष्टीने खूप साऱ्या गोष्टी ते बोलतात. तर आमचा टॉपिक नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी त्यानंतर बोलूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या आमचा टॉपिक काय चाललं असा आम्ही समजतं असं. ही जी समज पौलुसाजवळ होती ती खूप चांगली होती. ही समज कोणाजवळ येईल? ही कोणा दिलं? पौलुसाने दिलं आहे. परमेश्वराने त्याला दिलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड.
ती तुमच्याजवळ काय सुवार्थेची योग्य समज तुमच्याकडे होय काय. कोणाला सांगूक नको देऊ की सुवार्थेची समज नाही आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही बोलतो असो चंगाईबद्दल. चला आपण वाचूया पहिला पत्र 2 अध्याय 24 वचनामध्ये. पहिला पत्रस असून आपण अजून गोष्टी बघू चालू करतो. काही कोणत्या गोष्टीमध्ये विषयात आम्ही आपल्या समजाक योग्य बनवू शकतो. तुम्ही सांगले खूप जणांना समाधान कठीण असता. जेव्हा मी बोलन ते तुम्हाला समाधान कठीण होताला, पण खूप सारे लोक वेगवेगळ्या गोष्टी काढू बघतले. रिझोल्व म्हाका विश्वास असा तुम्ही खूप स्मार्ट आसास. पहिला पत्र 2 अध्याय 24 वचन. पहिले तुम्हीही आमच्या पापांसाठी आपल्या देहावरती घेऊन त्या क्रूसवरती चढलात, ज्याच्यामुळे आमच्या पापांसाठी मरून ते सत्यनिष्ठाच्या जीवनासाठी जीवन पितं. आता खूप इम्पॉर्टंट स्क्रिप्चर असा आमकां हे बघूचा लागताला. ह्या स्क्रिप्चर कोणासाठी लिहिलेला होता. एक खूप बळी डॉक्टरीन आसा चर्चजवळ. इनफॅक्ट पास्टर क्रिसने पण या डॉक्टरीवर प्रीच केलेले असतात. बट त्यांनी सांगल्याने की त्या वेळेस ते जे लोक होते ते मोठ्या डॉक्टरीने ते घेऊन नाही बघत होते, कारण त्या डॉक्टरीने त्यांना प्रीच करूचा लागला. पण ती योग्य समज त्यांच्याकडे आम्ही बघतलो. ती ह्या चंगाईबद्दल आपण जी शिक्षा जी असा त्याची योग्य समज असा काही खूप सुंदर डॉक्टर मार खाऊनचा काय झाला, 39 कोडे खाऊन काय झाला, 39 प्रकारची बिमारी झाली. पण माहीत नाही कोणत्या गोष्टी डॉक्टरीन असा, पण त्याची योग्य डॉक्टरीन असा, त्याची सही कॉन्टॅक्ट तुम्ही घेतला असता असा. प्रेस दोला त्या आपण थांबतो असं. पहिलं पत्रस. तुम्ही आमच्या पापांसाठी देहावरती घेऊन त्या क्रूसवरती चढला, त्याच्यामुळे आमच्या पापांसाठी मरून आम्ही त्या सत्यनिष्ठासाठी जीवन जगण्यासाठी आम्ही जातो. पहिला पत्रस पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये समाजासाठी ती ह्या लेटर आधी ही पेत्रस कोणाबरोबर बोलता असा. पेत्रस पहिला पोप होता. तो यहुदी चर्चचा पास्टर होतो. तो अन्य जातींचा पास्टर नाही होतो. बघूया इथं पहिला पत्र पहिला वचन. पहिला पत्राच्या वरपासून जो येशू मसीह प्रेरित असतो त्या उंदी परदेशांसाठी ते पोंतुस, गलातियास, कप्तुकिया, आशिया आणि बिथोनिया जे तितर झालेले होते, जे राहत होते, ते कोणाक लिहत होतो. ते यहुदियांसाठी लिहत होते. ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन ते परदेशी बनलेले, ते इकडे तिकडे पसरलेले होते. तुमका माहिती रोममध्ये सताव झालेलो, ते त्या काली ते इस्रायल सोडून ते पळालेले होते. ते सगळीकडे पसरलेले होते, यहुदी पसरलेले होते. आणि पत्रस त्या यहुद्यांबरोबर तो बोलत होतो. प्रेज द लॉर्ड. त्याचा पहिला पत्र 2 अध्याय 24 वचनचा ऑडियन्स आमका माहीत पडला असा. तर ह्या कोणाक लिहिलेला असा तर आपण त्याला वाचूया. पहिले आमच्या पापांसाठी त्या देहावरती घेऊन त्या क्रूसवरती चढलास, ज्याच्यामुळे आम्ही पापांसाठी सत्यनिष्ठ जीवन जगू. त्याच्यात मार खाण्यामुळे आम्ही चंगे झाले होतो. पण हिंदीमध्ये लिहिला चंगे झाले असं. ॲक्च्युली काय चंगे झाले होतं असं मी. ह्याच खैसून गेला असा. यशाच्या 53 अध्याय 5 वचनमध्ये येईल असा. चला आपण जाऊया. यशाया 53:5 त्याका पण आपण वाचूया. यशाया 53:5. परंतु ते आमच्या अपराध कार्य घायला गेलो आणि आमच्या अधर्म करण्यासाठी अधम कामासाठी कुचला गेलो आणि आमच्याही शांतीसाठी त्याच्यावर तारणा पडली आणि ती जे कोडे खाण्यामुळे आम्ही चंगे झाले असो. तर यशा काय सांगता, भविष्य बघत होतो. तो भविष्य बघत होतो. तो कसा काय होता त्याच्या मार खाण्यामुळे यहुदी चंगे होते. पण पत्रसन काय पाहिलं, क्रूसला मागे बघितलं. ते कारण त्याच्याकडे ही गोष्ट तर झालेली असा. यशासाठी ही गोष्ट होऊची होती, पण पत्रासाठी ही गोष्ट झालेली होती. ह्याच कारणानुसार भाषेमध्ये अंतर असा. त्यांनी काय सांगल्यान की तुम्ही चंगे झाले, ते तो भविष्य बघून सांगत होतो. तो भविष्यात गेलो होतो. पण पत्रस काय बोलत होतो, ते पण गोष्टी होते. येशू मसीह येऊन मेलेलो होतो. तो मार खाल्लेला होते. ते जो संदेश असा, संदेश क्वेश्चन संदेश यहुदांसाठी होतो ना अधेनासाठी होतो. ही शिक्षा कोणासाठी होती, तुम्ही मार खालून जे चंगे आल्यात, ही यहुद्यांसाठी होते. का चर्च बघूचा लागतं की चर्च खैसून चालू झालो, खैसून स्टार्ट झालो. चर्च क्रूसवरती चालू आलो, क्रूसच्या आधी चालू या क्रूसच्या नंतर चालू आलो. वास्तवामध्ये चर्च चालू आलो क्रूसच्या नंतर झालो. चर्च झालो जेव्हा येशू मसीह मुर्द्यातून जिवंत झालो. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी येशू मसीह मुर्द्यातून जिवंत आलो त्या दिवशी चर्च चालू आलो. पण त्या दिवशी काय आला, म्हणजे फक्त चर्च सर लिहिलेलं होतं, डोक्याला होता. येशू काय डोके असा, देह असा. आम्ही चर्च देह असं, शरीर असं. पूर्ण शरीर फक्त डोक्याला लिहिलं. तोच पहिला होतो, तो मेल्यातून जिवंत झालेलो. जेव्हा तो पवित्र आत्म्याला तेव्हा पूर्ण शरीर पण येला. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्म्याला तेव्हा शरीर पण येला. त्या दिवशी चर्च चालू आलो. प्रेज द लॉर्ड.
तेव्हा चर्चसाठी शिक्षा चंगायची. चर्च कधी बिमारच पडायचो नाही. हालेलुया. चर्च कधी आजारीत नाही पडायचो. हालेलुया. याच कारण असं की तुम्ही आजारामध्ये हात ठेवताले ते चंगे होतले. त्याने आमची गोष्ट बोललीच नसा. त्याच्या हिशोबाने आम्ही आजारीत पडायचं नाही आपल्याक. ही असं योग्य शिक्षा. सगळ्यात आम्ही विश्वातल्या कलिसांग आम्ही बदलूच नाही, पण आम्ही ही गोष्ट आपल्यासाठी जाणू शकतो. या आम्ही आपल्यासाठी जाणू शकतो. बायबल सांगते तुम्ही सत्य तुम्ही सांगताल आणि सत्य तुमका स्वतंत्र करताला. जसं आम्ही त्या सत्याक जाणतो तसे आम्ही जाणत जातलो. आम्ही उंच मस्जिद जो लाभ उठत जातलो. आम्ही परमेश्वराक सांगतलो, ओ प्रभू आमकां चंगा कर. आमकां माहीत आसा परमेश्वराची इच्छा माझ्यासाठी कधी मी आजारी पडायचीच नाही. त्याची इच्छाच नाही. हो मी मध्ये सवाल नाही होतो की मी बिमारी का झालं. बायबल सांगते माझी प्रजा कशामुळे नष्ट होता. वचनाच्या अधुऱ्या ज्ञानमुळे. आमच्या त्या जो सवाल माझ्यावर सवाल होतो मी बिमार कसो आलो. म्हाका न्ही तुमकां माहीत आसता की आम्ही बिमार होऊचाच नाही. आमकां आजारीत पडायचं नाही. आम्ही कशासाठी आम्ही आजारांका बऱ्या कांटी ना की त्या प्रार्थनेसाठी. आम्ही आजारांका चंगे करतलो. आम्ही जे हात धरतलो ते चंगे होतले. प्रेज द लॉर्ड. ही जी शिक्षा आसा ती सुसमाचारची योग्य शिक्षा. ती खूप जाणा योग्य शिक्षा ना. अजून समय चाललो की शैतान काम करतात ती चिजा होतली. पण आम्ही काय करतलो ही गोष्ट आता नाही होची जोपर्यंत आम्ही पृथ्वी असा जोपर्यंत चर्चचं रॅप्चर नाही होतो. हीच आम्ही प्रार्थना उपवास करतो ताकी परमेश्वरच्या कॅलेंडर आम्ही पूर्ण करतलो. परमेश्वरच्या योग्य कॅलेंडर पूर्ण करतलो. सिंपल. तीच आमची रिस्पॉन्सिबिलिटी. खूप जणांका वाटतं आम्ही मजाक करतो. असंच कायच नाही. गंभीरता नाही असा. कोणती चीप नाही येऊची असा. अरे काय चीप नाही येऊची असा. बस थोड्या दिवसात सगळं योग्य होतं ना. आणि आम्ही प्रार्थना नाही केलं आम्ही नाही करतो ह्या कधीच खरा नाही होता. प्रार्थना करी नाही उतरव ह्या कधीच नाही. ती शैतानाची योजना होती. नियम नॉर्मल बनवायची होती. ही जी संतांची प्रार्थना होती याच्यामुळे त्यांची षडयंत्र खोललेली असत. प्रेज द लॉर्ड. त्यांची गोष्टी खोललेल्या असत. लोकांच्यावरचा डर निघून गेलो असत. लोक बोलतात. लोक निर्भीक झाले. जी शैतानाची इच्छा होती जी शैतानाची योजना होती ती खूप दृष्ट होती. स्पेशली येशूच्या चर्चच्या खिलाफ. लक्षात ठेवा की शैतानचा मतलब पूर्ण विश्वबरोबर नाही. तो येशूच्या चर्च बरोबर असा. त्याचा जो प्लॅन असा बिगिनिंगपासून. ह्याच कारण मसीहांचा खूप सताव झालो. ज्या संख्येमध्ये मसीह मेलेले असत जे लाखो गेले असत ज्यांच्या खिलाफ योजना झालेली असत ते कोणा खिलाफ नाही असत. कारण शैतान कोणाबरोबर परेशान असा. ती शैतान मनुष्यावर नफरत करता. ह्यामुळे तो अजून गोष्टी शोधत असता तो विनाशासाठी. तो तर आगच्या जेलमध्ये जातलोच होता. तो जातलोच होता. पण तो लोकांका तो भरमावूक बघता. त्याने ह्याच कारण कोविड-19च्या थ्रू बदल केला. कोणी अजून प्रश्न विचारला की ह्या चालला असा काय. जो व्हायरस अजून डेली असा काय. तो पहिली गोष्ट ही डेली होतच नाही. तो लोकांका भ्रमवल्या. ते लोकांनी त्या गोष्टी मानल्या नाही. का. कारण त्याच्याकडे ते त्यांच्या डोका ठेवलेला नसा. त्यांच्या परमेश्वर वचनाचा पूर्ण ज्ञान आहे. ॲक्च्युली ह्या चालला काय असा. त्यांना वाटतं की मजाक चालू असा. नाही मजाक नाही असा. भावानी बहिणींनी गोष्टी खऱ्या असत. चीप सच्चाई असा. येशू मसीह असा ह्यो सच्चाई असा. स्वर्ग असा ह्यो सच्चाई असा. नरक असा ही सच्चाई असा. एक शैतान असा ही सच्चाई असा. कोणाक सांगू देऊ नका हे सच नाही. ही चर्चची बनवलेली मायथॉलॉजी असा. या सगळ्यांवरती असा ही सच्चाई असा. जर तुम्ही बायबल वाचायचं की बायबल सांगते की चिप लावलं ते या डोक्यावरती नाही त्या हातावरती. आणि ज्यावेळेस त्यांनी चिप बनवलं आणि त्याने मायक्रोचिप बनवलं त्याच्यावर ऐका कॉल सेंटर्सपासून त्यांनी स्वतः सांगल्यान की जी चिप बनवला त्याला माहीत नाही तो काय करतो. त्याला माहीत कळलं की शैतानाचं ह्या काम होतं नंतर. कारण शैतान कसं लोकांका कंट्रोल करतो. हीच कारण असं की मसीह रूपमध्ये ती चिपला तुम्हाला घ्यायचं चाहे काय पण होतं. चाहे तुमका तो भरमाव जरी गेलो असो तरी तुमका ती चिप तुमका घ्यायची नाही. जर बायबल सांगते की ते चिप तुम्ही घेतला असतं तुम्ही पूर्ण जीवनभर तुम्ही परमेश्वर येऊचंच नाही. वापसी जो रस्तो नाही पस्तावाचा काय रस्तो नाही. त्याने एकदा जे चिप घेतल्यानंतर ते तुम्ही हातावरती या डोक्यावरती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. चला आपण आपल्या टॉपिकजवळ पुन्हा जाऊया. रॅप्चर होतलो तर आमकां सगळ्यांका तयार होऊ काय असा. आपल्या समजीक वाढूचा या. कारण आपण सुवार्थिक तेजीनुसार वाढवू होयो. तेजीनुसार ते प्रचार करू का. आम्ही खेळमध्ये जाय. आम्ही धर्ममध्ये नाही आहो. आम्ही सच्चाईमध्ये असावं. वी आर द ट्रूथ. यू नो द ट्रूथ. आमकां माहिती असं बायबलनुसार काय पुढे होताला. प्रेज द लॉर्ड. खूप वाटतं की मजा करतो. ते एक दिवस ते पण छाती उठलेले आहेत. ज्या दिवशी आम्ही गायब होतलो पलक झपत्या आधीच अरे हे तर खरंच हे निघून गेले असत. तेव्हा ते खूप सारे लोक येशू मसीह मानतात. पण त्यावेळी खूप मुश्किल होताला. कारण त्या दिवशी अनुग्रहाचा समय खतम झालेलो असतो. आणि त्यावेळी काय चाललेला तर परमेश्वर न्यायाचा समय चालू असतो. प्रेज द लॉर्ड.
त्या समय त्यावेळी खूप मुश्किल होतली आहे. बायबल सांगतं की लोक मरण मागतले पण त्याला मरण नाही भेटायचा. तर बेटर असं की जेव्हा समय असा की येशू मध्ये ग्रहण करा, त्या सच्चाई तुम्ही ग्रहण करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुसमाचार योग्य समाज ग्रहण करा. सुसमाचार असा काय अनुग्रहाचा सुसमाचार, अनुग्रहाची सुवार्ता. कोणाक आपण धोका देऊ नये की आजारी परमेश्वराची इच्छा असा, हे लॉकडाऊन परमेश्वराची इच्छा असा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ही शैतानाची चाल असा जे परमेश्वरच्या चालीमध्ये चर्चला मजबूत बनवलं आहे. आम्ही याच्यामध्ये काही गुन्हा मजबूत झालं. तुमच्या प्रार्थना तुमच्या कंटिन्यू चालू ठेवू की तुमचा जो जुनी जो जिल्हा त्या काय थंड होऊ देऊ नकोस. तुमका माहीत असा आहे की ही गोष्टी खरी असतात, आमका खरा माहीत असा. प्रेज हालेलुया. आणि ज्या वेळी आम्ही असतो शैतानची कोणतीच गोष्ट सफल नाही होची. प्रेज द लॉर्ड येशूच्या नावात. आमेन, हालेलुया. तो आम्ही कशावर बोलतो आपण? ह्यो कोणाची सुवार्ता? आमच्यामध्ये काय, आमच्यामध्ये अविरांत जीवन आहे. आम्ही कधी बिमारी पडायचो नाही. माझ्या तुमच्याजवळ काय असं पुनरुत्थान जीवन असा. हालेलुया. त्या जीवनचा आजारीच पडायचा नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी व्हायरस आमच्यामध्ये काम नाही करूचं. हालेलुया. कोणी कॅन्सर आपल्यामध्ये काम नाही करूचं येशू मसीहच्या नावात. का? कारण माझ्यामध्ये काय असा परमेश्वराचा अविनाशी पुनरुत्थित जीवन असा. हालेलुया. तो तुमका कोणाक सांगूक देऊ नको. प्रेज द लॉर्ड. तुमका सच्चाईमध्ये चालण्याची गरज असा. ही असा सुवार्ता या ना की तुम्ही बिमार झालं, आजारी झाले, प्रभू म्हाका चांगा कर ना. तुमका बघू काय की तुमका मागू तुम्ही आजारी पडायचंच नाही. हालेलुया. तुम्ही त्या बिमारीक भागवू कायस आणि मन म्हणावं की तुम्ही त्या बिमारीक भागवू कायस. प्रेज द लॉर्ड. मला माहीतच आहे माझी चुकीमुळे, माझ्या लहानपणामुळे मी एक आजारी पडलेलो आहे. मग 2008मध्ये 2007-8मध्ये मग आजारी पडलेलं. मी खाईत पीत नव्हतं, पण परमेश्वरासाठी खूप धावत पळत होतं आहे आणि फक्त ज्यूस आणि पाणी पित होतं आहे. आजारी खूप भयानक होती. मग मी उभं पण राहत नव्हतं आहे. मग मी बिस्तरमध्ये पडले होते. मी बोलले की प्रभू मला माफ करत आहे, मी खूप लापरवाही केलं आहे, मी स्वतः बिमारी केलं आहे. ही माझी जीवनातली लास्टची बिमारी असा. मी तुम्हाला बोलते माझ्या 12-13 वर्षापूर्वीचा बोलते. मग आता सरदर्पण आला. हालेलुया. का? माझ्याजवळ योग्य समज येली असा. माझ्याजवळ योग्य समज नाही ना ना मी आजार नाही पडायचं आहे. हालेलुया. त्याच असा की मसीचं काम नाही असं ओ प्रभू माका चंगा कर, ओ प्रभू माझ्या हातवर माझ्याकडे कर आणि माका चंगा कर. नाही, तुम्हाला खडा हो गया. मी बिमार पडायचं येत नाही. बिमारी माझ्यामध्ये जीवनाचा भाग नाही. माझ्यामध्ये काय परमेश्वर अनंत जीवन काम करता. प्रेज हालेलुया. विचार करा ना, एक मुली सकाळीच उठतात आणि तोंडावरती तोंड धुवू जाते, त्या तोंडावरती दाढी दिसत. हा ती लडकी ती मुली नाही सांगूची ओ माझ्यासाठी दाढी माझी परमेश्वर इच्छा नाही. ओ ती म्हणते माझ्याच्यावर बघूच नाही, कोणीतरी मजा केला नसा. हालेलुया. ती सच्चाई माणूसच नाही तर होतली आहे. ती का माहिती आहे की मुलीच्या रूपामध्ये दाढी होऊचीच नाही. प्रेज द लॉर्ड. तसंच एका मस्तिक एक बिमार आजारी पडायचाच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, खूप सारे लोक जरूरसाठी प्रार्थना करतात नाही. एक मसीसाठी जरूरत होऊचीच नाही, कारण मसी काय पूर्ण विश्वाचा मालिक असा. ती गोष्ट असा. खूप जणांची प्रार्थना, परमेश्वर मग हे दे, परमेश्वर मग ते दे, परमेश्वर मग ता दे. नाही, पण बायबल सांगते की हर एक गोष्ट ती भक्ती आणि जीवन रखतात. ती परमेश्वर काय ती ईश्वरी सामर्थ्य ती पहिल्यांदा तुमका दिलेली असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रकाशामध्ये त्या प्रकाशाच्या मध्ये तुम्हाला चालावया. तुमची प्रार्थना भरी नको की तुम्ही मग हे दे. नाही, तुम्ही सांगतात की पूर्ण दुनिया माझी असा. शिव भुको झोपतो, पण मी कधी भुको नाही झोपायचं. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये कधीच कमी नव्हतं. मी माझ्या कपड्यामध्ये आशिष बोलतोय, मी माझ्या खाण्यामध्ये आशिष बोलतोय येशू मसीहच्या नावामध्ये. का? तुमच्या सामर्थ्य तुमची गोष्टी वाढवायची येशूच्या नावामध्ये. हे काय सृष्टी करताय, तुम्ही सृष्टी करताय तर तुम्ही सृष्टी करताय. जशी परमेश्वराने आपले मून आहे ते दुनिया बनवले, तशी तुम्ही आपले मून आहे तुम्ही सगळं बनवू शकता ज्या तुम्ही बनवू बघतास. प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुम्ही हेच असाच. याच्यापेक्षा तुम्ही लहान जीवन जगणं मना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नको जावा की तुम्ही धर्माचं जीवन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या समज विकसित करू शकता. ह्यो असा सुसमाचार येशू मसीहचो. जसा तो असा तसं मी असंय. मी सगळा करू शकताय त्या येशूच्या नावात. तो मग सामर्थ्य देत. हा लॉर्ड. सुसमाचाराची समाज, सुसमाचाराची योग्य समाज. मी गरीब होचो मना करताय, मी लाचार होचो मना करताय, मी विजयाची कोशिश नाही करत. मी ऑलरेडी जयवंतच आहे. मी हमेशा विजयी असतंय. मी जेव्हा लोक खाली पडतात मी सांगताय की मी वरती उठतंय, मी वरती उठतंय, मी वरती उठतंय, मी वरती उठतंय.
मी पुढे जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही काय करता? या गोष्टीने तुम्ही गवाही देतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रकाश नाही खोजत असास. तुम्ही कोणतरी येताना तुम्ही सहायता करता. तुम्ही विश्वाचे प्रकाश असास. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही जगाचे प्रकाश असास. तुम्ही तुमच्या मुलासाठी उभे राहतास. मी विश्वासू प्रकाश असं आहे. मी विश्वासी आशा असं आहे. या नाही की तुम्ही आशा शोधता असास, तुम्ही निराश होता. ओ प्रभू नाही, 100 नाही. तुम्ही विश्वाचे प्रकाश असास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वाचे नमक असात. तुम्ही पृथ्वीचे नमक असास. आणि प्रकाश काय करता? प्रकाश आपल्या ज्योती चमकता. प्रेज द लॉर्ड. भावानी बहिणी, आपल्या सगळ्यांना आपली ज्योती चमकूची असा. जोपर्यंत तुमची ज्योती चमकायची नाही त्यामुळे आम्ही पूर्ण काम नाही करूचं. आम्ही सांगितलं होतं की मसीच्या हर एक देव प्रत्येक शरीरात काम करूचा असा, हर एक शरीराच्या पार्ट्यात काम करूचा असा. कारण 2-3 दिवसाशी माय ड्रेसिंग टेबलचं बल्ब खराब झालेलो आणि त्या जागेवरती दुसरं बल्ब नाही होतो. आणि मी दुसरी लाईट चालू करत होतो आहे, लेप आणि लाईटची. पण पुन्हा मग ती जसं मग प्रकाश होतो तसं मग प्रकाश भेटत नव्हतं. तरी पण आम्ही काम चालवत होतो. मी दुपारनं मी का बरोबर करत बघत होतो आहे आणि तो चांगली झाली. ओ बॉय, तुम्हाला एवढी मग आनंद झालो. वाव, आता कसं कोण चांगलं वाटतं का? कारण या कोणाची जी लाईट होती ती आपल्या प्रकाश देऊ लागलेली. ह्याची आणि त्याची लाईट देत नव्हती, काम नाही चाललेला. पण जोपर्यंत ही वाली लाईट नाही चाललेली, तसंच मी माझा विश्वास जो प्रकाश चमकतो आहे, माझ्या विश्वास चमकता जो प्रकाश असा तो तुम्ही पूर्ण नाही पडायचो. तो तुमका काय करूचा? तुमच्या जागेवर राहून तुमका चमकाचा लागता. आमका सगळ्यांका चमकाचा लागताला. आपल्यामधलं कोणतंच असं माणूस नाही जो बंद पडलेली लाईट असा. आमच्यासारखं कोणच ती लाईट नाही होते. याच्यावरती कोणतं कपडं चाललेलं तो आपल्या चिंतामध्ये फसलं असं. त्या मनुष्याचा नीचा जीवन जगता जो आज बिमार असा, उद्या उदास असा. प्रेज नाही, माझा स्वतःचा प्रकाश चमकोचा असा, तुमचा प्रकाश चमकोचा असा. प्रेज लॉर्ड. आपलं सगळ्यांका आपलं प्रकाश चमकोचा असा. ह्या काय असा? ही काय सुवार्ता. जा आणि सुसमाचार सांगा. तुम्ही जाऊन प्रचार करा. तुम्ही काय? तुम्ही पृथ्वीचे मीठ असाच. तुम्ही विश्वाचे ज्योती असाच. मी पण ज्योती असाय, तुम्ही पण ज्योती असा. मी माझ्या जागेवर प्रकाश जागवते, तुम्ही तुमच्या जागेवर तुमका प्रकाश चमकवचा असा. हालेलुया. आम्ही सगळ्यांका प्रकाश चमकवचा असा. त्या खानदानका शाळेत तुम्हीच असं जे येशूचं सुसमाचार सांगू शकतात. त्या गलीमध्ये तुम्ही सगळे एकत्र असाल. तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये एकत्र आहात. तुम्ही त्या ऑफिसमध्ये एकत्र आहात. तुम्ही आपल्या स्कूलमध्ये एकत्र असाल. त्याच्याद्वारे येशूचा प्रकाश येतो. ह्यो अशी सुवार्ता, ही असा सुवार्ता. नाही की तुम्ही परमेश्वर तुम्ही सहायता मागतास, नाही तुम्ही वरती उठतासा. त्या सामर्थ्यामध्ये सामर्थ्य परमेश्वराने तुमका दिली असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुमका उत्साहित करेन. आपल्या बुलहाटसाठी उभे राहा. आपल्या बुलहाटसाठी उभे राहा. मना करा, बेना करा. मना करा आजारी होणार, मना करा गरीब होणार, मना करा लाचार होणार आहे. पण वरती उठा. लाचारांक वरती करण्यासाठी उठा आहे. बिमारांका चंगा करण्यासाठी वरती उठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स युअर कॉलिंग. दॅट्स युअर कॉलिंग. हे का मी काय सांगतो? सुवार्ता. हालेलुया. जर तुम्ही असं आपल्या हातानं वरती करा. परमेश्वराक धन्यवाद द्यावा. त्याका धन्यवाद द्यावा. या जीवनासाठी धन्यवाद द्यावा. या मॅसेजसाठी धन्यवाद द्या. या समजसाठी धन्यवाद द्यावा. तुम्ही जयवंशवर करा. तुम्ही जयवंशवर धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आणि या प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माका विश्वास असा की तुम्ही उत्साह या वचनाद्वारा. आणि पण लक्ष द्यावा की तुमका पण प्रकाश बनायचा लागताला. तुमका पण मीठ बनायचा लागताला. ह्याचा एकच रस्तो असा, तुम्ही येशू आपलं प्रभू म्हणून ग्रहण करा. आतापर्यंत तुम्ही येशू ग्रहण केला नसाल, पण तुमका सांगताय की येशूकच ग्रहण करा. ह्यो समय असा तुम्ही आपल्या जीवनात येशू स्वामी म्हणून ग्रहण करा. कारण तुम्ही नवीन जन्माला, जो बायबल सांगते की ज्यांचा नवीन जन्म नाही ते स्वर्ग बघूचे नाही. स्वर्ग आणि नरक असा. जर तुम्ही असं असतं आपल्या पवित्र हातांगा वरती करा आणि या प्रार्थनेक माझ्याद्वारे बोला. आपल्या तोंडातून बोला. बायबल सांगता बायबल जो तरीका असा, रोमयाच्या 10व्या वचनामध्ये तुम्ही बघू शकता. बायबलचो उद्धाराचो डुप्लिकेट तरीका असा, ज्याच्यातून तुम्ही उद्धार मिळवू शकतास. जे ह्या प्रार्थना आपल्या तोंडातून बोला, हृदयातून पूर्ण विश्वासाने बोला. तुम्ही आपले डोळे बंद करा. हे प्यारे परमेश्वरा, मी येशू मसीहमध्ये विश्वास करत आहे. परमेश्वराच्या पुत्रामध्ये, जीवित प्रभूमध्ये मी विश्वास करत आहे की तू मेलो, गाडो गेलो,
आणि मृत्यूमध्ये जिवंत झालो माझ्या आत्मा वाचवण्यासाठी. मी आज विश्वास करत आहे आणि येशू माझ्या हृदयात बोलवत आहे माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. मी माझ्या तोंडातून घोषणा करत आहे आजपासून येशू मसीह जीवित परमेश्वराचा पुत्र माझा स्वामी असा आणि माझा प्रभू असा. आजपासून मी नवीन जन्मला असं आहे. मी आज माझ्या आतमध्ये परमेश्वराचे जीवनात ग्रहण करत आहे. आजपासून मी परमेश्वराची संतान असं आहे. माझा नाश नाही होतो, मी वाचलेलो असं आहे. धन्यवाद प्रभू, येशू मसीहच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. आता पण तुम्ही ही प्रार्थना केला असाल, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकल्या नसा आणि तुम्ही वाचला असाल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रभू मी प्रार्थना करते ज्या व्यक्तींनी ज्या व्यक्तीने आता प्रार्थना केली नसा, मी प्रार्थना करते येशूच्या नाव यांच्यावरती लिहिला गेला असा येशूच्या नावामध्ये. मी यांना आशिष देते तुमच्या आत्म्याद्वारे प्रभू. मी यांना आशिष देते तुमच्या बुद्धीद्वारे. मी आशिष देते का तुमच्या समजद्वारे येशूच्या नावामध्ये. मी हे परमेश्वरामध्ये सिद्ध याच्यामध्ये चलते येशूच्या नावामध्ये. हे नर्स निकलामधून कोणती शक्ती याच्यामध्ये काम नाही करूची येशू. कोणी कब्ज याच्यामध्ये काम, कोणतं दावा याच्यावरती नाही करतो येशूच्या नावामध्ये. मी शैताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यावरून काढते येशूच्या नावामध्ये. हे आशिषित आहे, हे आशिषित आहे, हे आशिषित असत येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते आजपासून तुम्ही आशिषित असाल आणि आशिष तुमच्या जीवनामध्ये काम करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्लोरी. ह्यो समय असा, ह्यो टाईम असा की त्या आपण प्रार्थना करतो त्या भावांसाठी, त्या बहिणांसाठी, त्यांना अजून ती समज नाही आली, त्या अजून आजारी असत आणि आमका अजून माहीत असतं की आम्ही आजार नाही पडायचं. आमकां ह्या पण माहीत असतं ज्यांच्याकडे जी समज नाही त्यांना चुकीचा माहीत पडला असता, त्यांना कमी माहीत पडला असा, ज्या कारणामुळे ते आजारी पडले असतात. त्या सगळ्यासाठी आपण प्रार्थना करतो. तुम्ही बिमारी नसास, तुम्ही आमच्याबरोबर प्रार्थनेवर हात धरू शकता. तुमच्या हात स्क्रीनवरती करा. जर तुम्ही बिमार असास तर या प्रार्थना तुम्ही ग्रहण करा. तुम्ही आपल्या हातांना त्या जागेवरती त्या जागेवरती ठेवा ज्यावरती तुम्ही बिमार आहोत त्या. जर तुम्ही आपलं एक हात तुम्ही स्क्रीनवरती ठेवू शकता. खूप सारेचे गवई आमच्याजवळ येत असतात जे खूप सारे बरे झाले असतात. प्रोपेसी होती जे खूप सारे जे बरे झाले असतात. हे पण तुम्हाला चंगाईचा समय असा तुम्ही ग्रहण करा. पण मी प्रार्थना करत आहे ज्या व्यक्तींसाठी प्रभू जे प्रोग्राम बघत असतात त्यांच्यासाठी, जे आपल्या भाई आणि बहिणांसाठी, घरवाल्यांसाठी, दोस्तांसाठी मदत करत असत. प्रभू मी चंगाईची सामर्थ्य त्यांच्या जीवनात पाठवते येशूच्या नावामध्ये. मी दुष्टाच्या शैतानांका त्यांच्या जीवनावर जाण्याचा आदेश देतो येशू मसीहच्या नावामध्ये. हां प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. त्या अशुद्ध आत्मांका आदेश देतो येशूच्या यांच्या जीवनामध्ये जाण्याचा येशूच्या नावामध्ये आणि वापस नाही येण्याचा. हो धन्यवाद प्रभू. त्या ब्लड प्रेशर शैतानांका पळवतो येशूच्या नावामध्ये. त्या डायबिटीसला जाण्याचा आदेश देतो येशूच्या नावामध्ये. ते कॅन्सर मरण्याचा आदेश देतो येशूच्या नावामध्ये. ते खासी येशूच्या दिशेत मरण्याचा आदेश देते. ते बंद काम खुलते येशूच्या नावामध्ये. एका लटकी 12 वर्षापासून ते कान बंद होते ते जे खुलतं येशूच्या नावामध्ये. महिलेच्या आंखोमध्ये ती परेशानी होती ती बरी होतं येशूच्या नावामध्ये. लोकांचे डोळे बरे होतात येशूच्या नावामध्ये. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेक येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमका तुमच्या टेस्टमेंटची आम्ही वाट बघता असं. आमका माहिती आहे तुम्ही आम्ही प्रार्थना केलं तुम्ही बरे झाला असाच. जो परमेश्वर देतात त्याका बनवून ठेवचो तो जो तरीको असा तो असा की तुम्ही गवाही सांगून प्रेज द लॉर्ड. आमचे नंबर स्क्रीनवर दिले असत ते आमका सांगा की त्या नंबरवरती की अशा प्रकारे प्रभून तुमका बरो केला नसा. प्रेज द लॉर्ड. आपले धन्यवाद द्यायचे परमेश्वर तुम्ही चंगाईसाठी प्रभू. धन्यवाद द्या प्रभू. ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केला असतात त्याला धन्यवाद द्यावा परमेश्वर. धन्यवाद द्यावा परमेश्वर. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. त्याची ते प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ह्यो समय असा आपल्या भेट दशमा असो प्रभू देवचो तयार व्हा की जशी आमची क्वायर टीम येता पळा नको. खूप सारे लोक जे दशमास जेव्हा येतात तेव्हा तुम्ही निघून जातात. ही ती गोष्ट असा, ही तुमचं पैसे वाढण्याची वेळ असा. पण केवळ ऐकण्यानं तुमचं पैसे वाढलं असतं तर किती त्यांचं वाढलं असतं. जर तू बायबल सांगते की तुम्ही देताल असं तुमचं वाढत तर ही वेळ असा तुम्ही पळा नको. हो ही वेळ असा की आम्ही पैसे घ्यायची गोष्ट नाही, आम्ही पैसे घेण्याची गोष्ट नाही. आम्ही बोलतो की तुमच्या आशिष तुमच्याजवळ येण्याची आशिषाची आम्ही सुसमाचाराची गोष्ट बोलतो. आपली भेट आपली दशमास पार्टनरशिप द्या. डिटेल्स आमच्या स्क्रीनवरती येतले. प्रेज द लॉर्ड.
महिमा महिमा प्रभु तू का महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु तू महान असा, महिमा महिमा प्रभु तू का महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु तू महान असा. ला 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 गौरव गौरव प्रभु तू का गौरव प्रभु, गौरव गौरव प्रभु तू महान असा, गौरव गौरव प्रभु तू का गौरव प्रभु, गौरव गौरव प्रभु तू महान असा. ला 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 वाव, थँक्यू. चला आपण प्रार्थना करूया आपल्या भेटसाठी, आपल्या दशमासाठी. धन्यवाद देतो प्रभू या भेटसाठी, या दशमासाठी यायला आमचा अवसर दिलास म्हणून. या आपल्या आत्म्याद्वारे पवित्र असत आपली ग्रहण देत जशी आम्ही दिला असं याची बडीवली फस आमच्या ते जीवन येता येशूच्या नावामध्ये. यांना ह्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडायची प्रभू. या भेटामध्ये प्रभू असेच आव्हान करतो प्रभू, घोषणा करतो प्रेम आपल्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. खूप धन्यवाद तुमच्या आमच्याबरोबर राहिल्याबद्दल. काही विशेष अनाऊन्समेंट आहे जे तुमची मदत करतले. सगळ्यात अनाऊन्समेंट आहे ते युअर लव्ह वर्ड्स पास्टर क्रिस. त्याच्या अजून बाकी असत तुम्ही जोडू शकता. ज्यात हिंदी मराठी टेलिकास्ट त्याचा चालू असता. तुम्ही बघू शकता आमच्या स्क्रीनवर त्याचे डिटेल्स नंबर असतात, त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. तुम्ही कसं तुम्ही करू शकता. सिप्लेक्सवर आहे, त्याच्यावरती आमचे डिटेल्स तुम्हाला भेटेल. आमच्याबरोबर जॉईंट व्हा. त्याच्यानंतर वर्ल्ड फेस्ट चालू असा. वचनाचा उत्सव प्रत्येक दिवशी वचनाचो मॅसेज तुमका फ्रीमध्ये खूप भेटायचा. जा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला भेटतील. वर्ल्ड फेस्ट काय असा आणि कसे तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता. प्रत्येक दिवशी तू वचन ऐकण्याचा फायदा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुला तुमच्या आत्म्यासाठी मजबूत होतं. लक्षात ठेवा की तुरायचा शब्द कसं ऐकतात? विश्वासाद्वारे. विशेष कुठून येतात? परमेश्वराच्या वचनात ऐकून. जर तुमचा फाउंडेशन स्कूल झाला नसेल तर आजच करा. आम्ही सांगितलेलं हर एक मेंबर सेलिडर बनवायचा असा. तुम्ही तुमच्या घरात सेंटर बनवू शकतास. चमका आपल्या विश्वासात चमका. तुमच्यावरती असा की तुम्ही आपल्या बल्बला 100 वोल्टचा बनवतात की कमी बनवतात. जेवढं तुम्ही आपल्यामध्ये वचन टाकतास तेवढं तुम्ही अधिक प्रकाशित होत राहा. सो विचार करा की आमचा प्रकाश चमकता तुमच्या घरामध्ये आम्ही दिसतो. प्रेज द लॉर्ड. तुमचा पण प्रकाश दुसऱ्याकडे जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही लीडर बनवू बघता असाल तर आमच्याबरोबर जोडूक बघता असाल, पार्टनरशिप करू बघता असाल, आमका सांगा. आमका फोन कॉलवरती आमकाशी बोला. आमच्याशी खूप काही गोष्टी तुम्ही करू शकतात. प्रभू तुमका आशीर्वादित करीत. या आखरीचा समय असा आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर. ग्रेसला शेअर करूया. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू या साऱ्या मुलांसाठी प्रार्थना. यांच्या जीवनात चमत्कारची सामर्थ्य बोलतो येशूच्या नावामध्ये. याच्यामध्ये कोणच प्रभू विश्वासामध्ये मागे नाही जाऊ. येशू मसीच्या नावामध्ये हे मजबूत राहतले आणि पुढे राहतले येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेक येशू मसीच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमपिताचा प्रेम, येशू मसीचा अनुग्रह आणि पवित्र आत्माची सहभागिता आमच्याबरोबर सदा राहतली येशू मसीच्या नावात. आमेन. प्रभू तुमका महान रूपात आशीष देतो. गॉड ब्लेस यू.